शुभं करोति। आई काय करताय? फराळाची ताटं बनवते. हो, कोणी खाणार आहे का? आई, अण्णा हॉस्पिटलमध्ये असताना कोणाला इच्छा होणार आहे फराळाची? कुणाला इच्छा होऊ दे किंवा न होऊ दे, पण देवाला नैवेद्य तरी नको का दाखवायला? आई, अण्णा आजारी असताना देव तरी शिवेल का त्या फराळाला? तो शिवो अथवा न शिवो, पण नैवेद्य दाखवायलाच हवा. प्राची, हे ताट गाई पुढे ठेव. आणि हा नैवेद्य देवाला दाखव. म्हणावं, अण्णांना लवकर बरं कर. तुम्ही आता आज जाऊ शकता. मी डॉक्टरांना बोलवून आणते. पण हो, अण्णांना जास्त बोलून देऊ नका. ठीक आहे? थँक्यू. अण्णा, तुम्ही नका ना काळजी करू. विवेक काका ठीक आहे. अण्णा, कसे आहात तुम्ही? तुम्ही दोघं जरा बाहेर थांबता का प्लीज? हा. चल, घरी पण फोन करा. बरं अण्णा, श्वास घेताना काही प्रॉब्लेम वाटतोय का? नाही, इतर काही त्रास जाणवत आहेत का? बरं आहे. व्हेरी गुड. आता जरी बरं वाटत असलं ना तरी तुम्ही विश्रांती घ्यायला हवी आहे. तुमच्या घरचे येतील आता, त्यांच्याबरोबर जास्त बोलायचं नाही. काय? आराम करा. ओके? देवा, मी आई बाबांकडे हट्ट करणार नाही, खोटं बोलणार नाही, आई बाबांशी नीट वागेल, सगळ्यांचं ऐकेल. पण तू अण्णांना बरं कर, बाबांना पण बरं कर. कसं वाटतंय आता? अण्णा, बरं वाटतंय ना? तुम्हाला काही वाटत नाही का? अरे आज दिवाळी आहे ना, मग तुम्ही इथं काय करताय? चौकात दारात पणत्यांची आरास केलीत की नाही? विहिरीजवळ देवाजवळ दिवा ठेवलात की नाही? का मी इथे आहे म्हणून दिवाळी शुभं करोती अंधारातच ठेवलत? अहो नाही अण्णा, असं कसं करू आम्ही? अण्णा, यावर्षी किमया आणि नेहानी छान दिव्यांची आरास केली आहे. बर, पहिली अंघोळ, उठणं लावून अभ्यंग स्नान सगळं झालं की नाही? हो अण्णा. मगाशी तुम्ही मालकडे शशांकचं बोलत होता. शशांक सकाळी इथंच होता. हो, ते आम्ही. चला बाहेर चला सगळ्यांनी. डॉक्टरांनी काय सांगितलंय? अण्णांना जास्त बोलून देऊ नका, त्यांना आराम करू दे. तुम्ही त्यांना शांत पडू द्या, नाहीतर डॉक्टर मला ओरडतील. विवेक, असा धीर सोडू नकोस रे. काही होणार नाही अण्णांना. असाच आशावाद नेहमी मनाशी धरला. चांगल्याचं फळ चांगलंच मिळेल, पण नेहमी उलट घडत आलं. ते डील फसलं ना, तेव्हापासून पाहतोय मी. तेव्हाही मी चांगलंच करायला गेलो होतो, पण काय मिळालं मला? तो विषय नको आता विवेक. जे संपलं ना ते उगाळून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. दुसरा पर्याय काय होता आपल्याकडे? नशीब दादाला सुचलं तरी, नाहीतर या अशा आजारपणात अण्णांना अजून दुःख झालं असतं. हे बघ, अण्णांना दुःख होईल, ते नाउमेद होतील, अशी कुठलीही गोष्ट त्यांना कळायला नको. पण म्हणून त्यांना असं खोटं सांगणं तुमच्या तत्वाविरुद्ध आहे दादा. आणि अण्णा घरी आले की त्यांना खरं काय ते कळणारच आहे की. अरे श्रीपत, घरी आल्यानंतर त्यांना कळायचं तेव्हा कळेल, तेव्हा बघू काय करायचं ते. पण अशा बोलण्यानं अण्णांना जर बरं वाटणार नसेल ना, तर एकदा काय लाख वेळा खोटं बोलेल मी. दादा, जेव्हा जेव्हा किमया खोटं बोलली आहे, चुकीचं वागली आहे, तेव्हा तेव्हा घरचा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. शुभं करोति।